वेलकम टू आवर चॅनल. आज आम्ही आणि माझी फॅमिली इथं फिरायला आली आहे. आम्ही हंगेरीमध्ये आहेत, म्हणजे की हंगेरीचं कॅपिटल बुदापेस्टमध्ये. आणि आत्ता आम्ही ह्यांचं कॅसल बघायला आलो आहे, जिथं आधी ह्यांचे राजा आणि राणी राहत होते. चला आपण बघूया. इथं असे स्टेअर केस आहेत आणि वरती कॅसल आहे. आणि बघा इथून फुल सिटी दिसते. आणि जे ते समोरचं आहे ना, ते पार्लमेंट आहे. आणि त्याच्या समोरच एक नदी आहे आणि त्या नदीचं नाव आहे दानुबे. जरा वियर्ड आहे आपल्यासाठी, पण ते ह्यांच्या लँग्वेज मध्ये आहे. तर चला आपण वरती जाऊया. वरतून तर अजून खूप वरतून तर अजून ब्युटिफुल दिसतंय. हा ना, पूर्ण सिटी दिसतीये. हा, किती सुंदर आहे ना. इथं किती ब्युटिफुल फाउंटन आहे. हा फ्लावरचा शेप आहे ना. तिथं किती क्रीपी पुतळा आहे. इथं किती मोठा कॅसल आहे. इथं पूर्ण हे सगळं कॅसलच आहे. हे असं हे सगळं कॅसल आहे. हे सगळे त्याचे मॅग्नेट्स आहेत. इथं फ्लावर्स सुद्धा आहेत. तर आता आम्ही चाललेलो आहे आमच्या रूमवर. मग रूमवर आम्ही इथं वापस येणार आहे, पण संध्याकाळी मस्त बोटिंग करायला आणि तिथं अजून मज्जा येईल. म्हणून आतापर्यंत तर बाय बाय. मी तुम्हाला भेटते संध्याकाळी. अरे आलात तुम्ही. आम्ही फायनली बोटमध्ये बसलो. किती छान व्ह्यू आहे ना. आणि आता आम्ही लंडन ब्रिज क्रॉस करतोय. माहित नाही इथे लंडन ब्रिज सारखंच काहीतरी ब्रिज बनवलाय. किती सुंदर आहे हा ब्रिज बघा. आता आम्ही त्याला खालनं जाणार आहे. तुला मज्जा येते. थंडी वाजते ना थोडी. मला वाटते कारण की बघा आता या सिटीचा पूर्ण व्ह्यू दिसेल हा ना. तर आणि आमच्या भागात आमची मम्मा बसली आहे. आणि बघा ह्यांचं खूप छान अशी सनलाईट येते इथून. आणि तो भरपूर सारे बोट्स आम्हाला क्रॉस करून जातात. आणि हा व्ह्यू किती ब्युटिफुल आहे. लाईक पूर्ण सिटी दिसत आहे आपल्याला हा ना. 8:26 वाजले आणि इथं अजूनही सनसेट झाला नाहीये. इथं सनसेट 9 वाजता होतो. आणि हे किती कूल आहे ना. आपण जास्त वेळ गाड्यामध्ये खेळू शकतो. आणि सेम थिंग क्राको मध्ये सुद्धा आहे हा ना. तेव्हा काही इथं किती सारे बोट्स आम्हाला लिटरली. आणि ती सगळ्यात बिगेस्ट बोट आहे हा ना. आणि इथं काय काय बोट असे ज्याच्यात हॉटेल आहेत, म्हणजे रेस्टॉरंट्स आहेत हा ना. किती ब्युटिफुल. समोर एक पार्लमेंट आहे आणि ते बऱ्यापैकी मोठं आहे बघा. किती मोठं आहे ते. तो बघा तो समोरचा ब्रिज आहे ना, त्याचं आर्च ब्रिज आहे. तर बघा तो ब्रिज तिथं गेला. ऍक्च्युली आपण टर्न करतोय बघा तो आला दिसला. आणि त्याला आर्च ब्रिज ह्याच्यामुळे बोलतात कारण की त्याचा शेप आर्च सारखा. आणि आता आम्ही टर्न घेतोय. वापस आम्ही जातोय आमच्या लंडन ब्रिजकडे, जो की आहे बुदापेस्ट मध्ये हा ना. तर बघा आता किती सुंदर दिसतंय इथून है ना. खूपच जास्त ब्युटिफुल दिसतंय. आणि आता थोड्याच वेळाने इथं लाईट लागेल, मग तरी अजून ब्युटिफुल दिसेल. मला सगळ्यात जास्त बोटिंग आवडली. तुला. मला पण. तर बघा आता मी वापस टर्न केलेला आहे. पण मला वाटलं होतं की आम्ही आर्च बीचच्या खालून जाऊ. तुला
मला पण लाडू ते समोरच्या ब्रिजचं नाव काय आहे? मला पण नाही माहिती, बाबाला विचारूयात. ओके बाबा. मी एक्सप्लेन करतो इकडे आ. ओके. या ब्रिजचं नाव आहे चेन ब्रिज, जो इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी असलेला गोल्डन गेट ब्रिज आहे त्याचा कसा बनवलेला आहे. या ब्रिजचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मध्ये सपोर्ट्स नाही आहेत. हा ब्रिजला सस्पेन्शन ब्रिज असंही म्हणतात. या ब्रिजचा महत्त्वाचा असा आहे की मध्ये सपोर्ट्स का नाही आहेत, ताकी मधले शिप्स सेफली पास होण्यासाठी. बाबा पण इंग्लंडने यांचं कॉपी केलं की ह्यांनी इंग्लंडचं कॉपी केलं? यांनी इंग्लंडचं कॉपी केलं. ओके, थँक्यू. तर आता मी ॲक्च्युली आता बोट सुद्धा पोचलेली आहे आणि आता मी डायरेक्ट रूमवर जाणार आहे, कारण की थंडी सुद्धा वाढलेली आहे हा ना. म्हणून आता मी हा व्हिडिओ इथं एंड करते. तर